खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। ती आहे मुळ्याचं झुणका किंवा मुळ्याचं बेसन आपण याला म्हणू शकतो। त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 मोठे मुळे। त्याचा पाला आपण काढून घेणार आहोत। लहान मुलं ही मुळा खायला नाटकं करतात, त्यासाठी जर का तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवली तर त्या नक्कीच आवडीने खातील। त्यासाठी मी आता हे मुळे किसून घेणार आहे। आपले मुळे किसून झालेले आहेत। आता आपण त्याच्यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत। मुळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मिनरल असतं। हे बघा, मी पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आपण एका भांड्यात काढणार आहोत। आता त्याच्यात मावेल तितकं आपण बेसन त्याच्यात घालणार आहोत। जास्त बेसन त्याच्यात घालायचं नाही आहे, कारण की मग मुळ्याचा स्वाद हा आपल्याला लागणार नाही। त्यामुळे जितकं लागेल तितकंच बेसन पीठ त्याच्यात घाला। मी इथे 2 मोठे बारीक कांदे कापून घेतलेले आहेत। 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, तसेच लाल तिखट घेतलेले आहे। आपण लसूण आणि जिरे एकत्र कुटून घेऊ। मी बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इथे 2 चमचे तेल टाकून आता त्याच्यामध्ये आपण हे फोडणी देणार आहोत। कांदा चांगला तेलामध्ये आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। हे बेसन खायला खूप छान लागतं, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतं। पण आता त्याच्यात 1 चमचा हळद, मीठ, लाल तिखट घालून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण ते कालवलेलं मुळ्याचं बेसन पीठ वगैरे त्याच्यात घालू। ते छान आपण चरड्याच्या साहाय्याने चांगलं परतून घेऊ। त्याला एकसारखं परतल्याने त्याच्यात गाठी होत नाहीत आणि बेसनही आपलं चांगलं मोकळं होतं। 15 ते 20 मिनिटं आपण त्याला शिजून घेऊ। आपलं आता हे मुळ्याचं झुणका किंवा बेसन खूप छान झालेलं आहे। आता आपण त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला घेऊ। रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।